सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे, पण त्यापूर्वी आपल्या व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. मग सरपंचानं शशीचा बदला घेण्यासाठी अभिजित आणि चंद्राला पळवलं आणि इकडे शशी घाबरला आणि सरपंचांना बरोबर शशीला पेचात पकडलं होतं आणि मालननं सांगितलं की नक्कीच त्याच्या उसामध्ये तो तिला घेऊन गेला असेल आणि शशी तिकडं निघाला. पण त्याआधी तो सरपंचाच्या वाड्यावर गेला आणि त्याला म्हणाला, सरपंच, अभिजित आणि चंद्र कुठे आहे? आणि सरपंच कानात काडी घालत, कानातला मळ काढत म्हणाले, कोण अभिजित, कोण चंद्रा, मी त्यांना ओळखतो का? असं म्हणून सरपंच आरामात गादीवर बसला. शशी आता कासावीस झाला होता. त्याच्यासाठी एक मिनिट महत्त्वाचा होता, नाहीतर चंद्रा आणि अभिजित सोबत काय होईल हे सांगता येत नव्हतं. आणि शशी त्याला म्हणाला, सरपंच, तुम्ही मुद्दाम वेळ लावताय, मला माहीत आहे. आणि शशी आणि चंद्राच्या जीवाला धोका आहे, तेही तुमच्याकडून आणि तुमच्या मुलाकडून, हेही मला माहीत आहे. पण तुम्ही असं करायचं नाही. चला पटकन सांगा मला, ते दोघे कुठे आहेत? आणि सरपंच हसत हसत म्हणाले, सांगतो, पण आधी तुझ्या चेहऱ्यावरची ही भीती तरी मन भरून बघू दे मला. आल्यापासून थैमान घातलंस गावात आणि आता कुठं तुझ्या चेहऱ्यावर भीती दिसते आणि मला लय आनंद होतोय. आणि कायम असाच तू मला घाबरून राहायला पाहिजे असं वाटतं मला. या गावातली लोक घाबरतात मला सगळ्यांनी असंच घाबरावं अशीच माझी इच्छा आहे. आणि शशी म्हणाला, काय मिळतं असं सगळं वागून तुम्हाला? तुमची दुश्मनी माझ्यासोबत होती ना, मग तुम्ही त्या दोघांवर तो राग का काढला? तुम्हाला लढायचं होतं तर थेट माझ्याशी लढायचं होतं. त्या दोन निष्पाप माणसांना त्रास द्यायची काय गरज होती? आणि तुम्ही रात्री इतक्या लोकांची घरं जाळलीत. सरपंच, तुला कधीच कशाची भीती वाटत नाही का? कधी देवाची भीती नाही वाटली का? आणि सरपंच गडगडाटी हास्य करत म्हणाला, देव? कुठला देव? कोणता देव? इथं आम्हीच देव आहोत या गावाचे. सगळ्यांनी आम्हाला डोक्यावर घेऊनच आमचीच मिरवणूक काढायची, आम्हालाच पूजायचं आणि दिवस उगवल्या आम्हालाच नमस्कार घालायचा. हाच इथला नियम आहे इतक्या वर्षाचा. आता तू आलास आणि इथल्या लोकांना शहाणा करायला लागलास का? तो रग्या, तो पण लोकांना शहाणा करत होता, पण त्याचं काय झालं बघितलं? आणि तुझंही तसंच होणार. तू जा आणि शोधून दाखव तुझ्या बायकोला आणि त्या पोराला. आणि जर शोधलं तर मी सरपंच तुझ्या टांग घालून जाईन. आणि शशी पुन्हा एकदा त्याला मला, सरपंच, मी पुन्हा एकदा सांगतोय, बऱ्या बोलानं त्या दोघांचा पत्ता सांगा आणि तुमच्या लोकांना त्यांना सोडायला सांगा, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील. मी गावातल्या जनतेसाठी पुढाकार घेतला होता. तुमची आणि माझी वैयक्तिक दुश्मनी काहीच नाही. आणि जर त्या दोघांना काही झालं ना, माझ्यासारखा वाईट माणूस तुम्ही आजपर्यंत बघितला नसेल, असं शशी फार रागात म्हणाला. तसं सरपंच घाबरण्याचं नाटक करत म्हणाले, अरे बापरे, घाबरलो बरं का मी, लय घाबरलो. जा, तुला काय करायचं ते कर, पण त्या दोघांची मडी सापडतील. त्या कोवळ्या पोराचं मांस गिधाडांनी खाल्लेलं दिसेल आणि तुझी बायको कशा अवस्थेत दिसेल कुणास ठाऊक. किती जणांनी तिची अब्रू घेऊन तिचे कपडे फाडून तोडून टाकून तिला मारून टाकलेली असेल, याची कल्पना तू करू शकत नाही. आणि हे ऐकलं आणि शशीच्या हृदयाचा थरकाप उडाला आणि तो आता तिथं बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा पळतच निघाला त्या दोघांना शोधायला. आणि आता 20 एकर ऊसाचं शेत, डोक्यापेक्षा उंचवर ऊस गेला होता आणि त्या ऊसाच्या मधोमध जागा केली होती आणि तिथं अभिजित आणि चंद्राला बांधून ठेवलं होतं. आणि दौलत तिथं त्याची धार लावलेली कुऱ्हाड घेऊन आला. अभिजित आणि चंद्रा जीवाच्या आकांतानं ओरडत होते. चंद्रा शशीला हाका मारत होती. अभिजित सुद्धा डॅडी म्हणत होता, पण तिथून आवाज बाहेर जाणं
अशक्य होतं. आणि दौलत म्हणाला, ओरडा, अजून ओरडा, पण इथून हवासुद्धा बाहेर जात नाही तर तुमचा आवाज काय जाणार? आणि काय गये चंद्रे, लय माज होता ना तुला तुझ्या नवऱ्याचा, मग आता कुठं आहे तुझा नवरा? तुला वाचवायला येईल का गं तो? आणि चंद्रा रागात म्हणाली, दौलत, हे तू बरोबर नाही करत. तुझ्यासारखा राक्षस मी अजून तरी बघितला नाही. आता कोवळ्या पोरावर कुऱ्हाड चालवशील का? आणि दौलत हसून म्हणाला, मग आता बघून घे, माझ्यासारखा राक्षस गावकऱ्यांची लय बाजू घेते ना. आणि आता तुझ्या नवऱ्यानं माझी बायको तर पळवून लावली त्या राजासोबत, मग मला बायको नको का? तर आता तू हो माझी बायको, असं म्हणून दौलत तिच्या दिशेनं निघाला. आणि चंद्रा घाबरली. चंद्राचे हातपाय बांधले होते आणि त्यानं तिच्या हातावरून हात फिरवायला सुरुवात केली. आणि चंद्राला खूप खूप तिरस्कार वाटला त्याचा. त्याच्या स्पर्शाची किळस आली आणि ती त्याच्या अंगावर थुंकली. तसं दौलतला राग आला आणि त्यानं तिच्या कानाखाली लावली आणि म्हणाला, हरामजादी, अजून तुझ्या अंगात रग आहेच का शिल्लक? आता तुझी चांगली जिरवतो, असं म्हणून त्यानं कुऱ्हाड घेतली आणि अभिजितकडे गेला आणि म्हणाला, आधी या पोराला संपवतो, याची कवळी कवळी हाडं तोडायला वेळ नाही लागणार, असं म्हणाला तो. आणि चंद्रा ओरडली आणि म्हणाली, नाही दौलत, त्याला काहीच करू नको, मी तुला सांगून ठेवते, त्याला सोड. आणि दौलत हसून म्हणाला, मी त्याला काहीच नाही करत. मग तू काय करशील त्याचा जीव वाचवण्यासाठी ते सांग. मी सांगशील तसं करशील का? माझ्यासमोर साडी काढ स्वतःच्या हातानं आणि खाली झोप. आणि चंद्रा म्हणाली, नीच आहेस तू, तुला सगळ्या बायका सारख्याच वाटतात, तुला लाज कशी वाटत नाही असं बोलताना? अरे, तू सुद्धा एका बाईच्या पोटी जन्म घेतला आहेस, तरीही असं बोलतो का? आणि दौलत हसून म्हणाला, सगळेच बाईच्या पोटी जन्म घेतात. जर गड्याच्या पोटी जन्म घेण्याची सोय असती तर तसंही झालं असतं. आणि आता उगीच वेळ काढू नकोस, पटकन मी सांगतो ते ऐकशील की नाही सांग, नाहीतर. असं म्हणून दौलतनं त्याच्या गड्यांना सांगितलं, धरा रे त्या पोराला आणि द्या त्याचा देवीला नरबळी. तसं गड्यांनी अभिजितला धरलं आणि अभिजित रडायला लागला. मम्मी वाचव, मम्मी वाचव, मम्मी डॅडीला बोलव, असं म्हणायचा. दौलत आता हसला आणि म्हणाला, हे काय मम्मी डॅडी अजून लावले, अजून ओरड, असं म्हण डॅडी, असं म्हणून दौलत हसत होता आणि अभिजित रडत होता. आणि दौलत म्हणाला, आता तुझा डॅडी आला तरी त्यालासुद्धा इथून जिता सोडणार नाही. आता मुंबईला तुम्ही तिघं नाही, तुम्हा तिघांची हाड जातील. चंद्रा, बोल, काय करतेस, माझं ऐकतेस की नाही? आणि चंद्रा म्हणाली, अजिबात नाही ऐकणार. तो येईल, नक्की येईल आणि तुला जिवंत सोडणार नाही. तो आम्हाला सोडवायला नक्की येणार. दौलत पुन्हा तिच्याकडे आला आणि म्हणाला, तू नाही ऐकलं तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही. आता तावडीत सापडलीस इतक्या वर्षातून, अशी कशी सोडेल? आणि आता तुझा तो विळासुद्धा तुझ्या हातात नाही, ज्याची तू मला नेहमी भीती घालायची. असं म्हणून दौलतनं तिच्या कमनीय बांधा असलेल्या कमरेवरून, पोटावरून, मानेवरून हात फिरवायला सुरुवात केली आणि तिचा पदर हळूच खाली काढला आणि तिच्या छातीमध्ये डोकावू लागला. आणि चंद्रा प्रचंड घाण वाटून नाही नाही म्हणून ओरडायला लागली. ती खूप खूप ओरडत होती, तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते, ती असहाय्य होती आणि तिला खूप राग आला. तिने दौलतच्या मांडीवर एक लाथ घातली तशाही अवस्थेत आणि त्याला मागं ढकलला. दौलतलाही खूप राग आला. हरामी, मला लाथा मारतेस, असं म्हणून त्यानं आता तिचे हात सोडले आणि तिथेच तिला जमिनीवर झोपवली आणि अभिजित समोरच तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करू लागला. चंद्रा आणि त्याच्यामध्ये आता झटापट सुरू झाली.
ती एखाद्या वाघिणीसारखी त्याचा प्रतिकार करत होती. नाही नाही म्हणून तिचे पाय खोडत होती आणि सगळ्या गड्यात देखत दौलतनं तिला खाली पाडली होती. जबरदस्ती तिच्या अंगावर आला होता. सगळेजण हे दृश्य बघत होते आणि दात काढत होते. आणि अभिजित मात्र डॅडी डॅडी करून ओरडत होता. डॅडी मम्मीला वाचवा, डॅडी मम्मीला वाचवा, ते बॅड अंकल तिला त्रास देतात असं म्हणून तो ओरडत होता. आणि त्याच्यासोबत दौलतचे सगळे गडीसुद्धा डॅडी डॅडी करून अभिजितची टर उडवत हसत होते. आणि दौलतनं आता चंद्राच्या ब्लाऊजला हात घातला तसं चंद्रा त्याच्या हाताला कडकडून चावली आणि त्याचं रक्तच काढलं. तशी दौलतची तिच्यावरची पकड ढिली झाली आणि चंद्रा उठली विजेच्या चपळाईनं. तिनं आता तिथून अभिजितला एकट्याला सोडून पडून जावं असंही तिला वाटत नव्हतं. तिला जाताच येईना आणि इतके सगळे लोक आणि ती एकटी काय करणार. दौलत पुन्हा हसायला लागला आणि म्हणाला, पळून दाखव की. या पोरात तुझा जीव अडकलाय ना, तसाच तुम्हा दोघात त्याचा जीव अडकलाय ना. आता बघूच तो कसा तुम्हाला सोडवतो असं म्हणून दौलत हसत होता. चंद्राचं शरीर पूर्ण मातीनं माखलेलं होतं. ती एका बाजूला उभी होती, दौलत दुसऱ्या बाजूला उभा होता. आणि आता चंद्रानं 2 दगड हातात घेतले होते. बहादरीन होती चंद्रा, घाबरत नव्हती. आणि एकंदरीतच परिस्थिती आता तिच्या हातात नाही असंच तिला वाटत होतं. आणि अभिजित अजूनही डॅडी डॅडी म्हणून ओरडतच होता. आणि त्याचवेळी शशी त्या उसाच्या भोवतीनं त्यांना शोधत होता. कुठं बांधसुद्धा नव्हता मध्ये त्या उसात, त्यामुळे त्यांना नक्की कुठं शोधावं हे त्याला कळेना. आणि अचानक त्याला डॅडी डॅडी म्हणून आवाज आला आणि त्या आवाजाच्या दिशेनं शती शांत शांत चालत राहिला. आणि दौलत म्हणाला, ए गप कर रे त्या पोराला, डॅडी डॅडी काय लावले, आता तुझा डॅडी येत नसतो. आणि डॅडी म्हणजे काय रे, काय असतं हे डॅडी फिडी असं म्हणून त्याची मस्करी करत होता. मग दौलत चंद्राला म्हणाला, चंद्रा आता गुपचूप माझ्या खाली येतेस की नाही, का पोराला कापून काढू असं म्हणून त्यानं अभिजितची मुंडी धरली आणि त्याच्या मुंडीवर कुऱ्हाड पकडली. आणि चंद्रा घाबरली. तिनं तिच्या हातातले दगड खाली टाकले आणि हात जोडून गुडघ्यावर बसली आणि रडायला लागली आणि म्हणाली, नाही नको दौलत, त्याला काहीच करू नको. दौलत म्हणाला, मग मला हवं ते कर, मग मी याला सोडतो. बोल, तयार आहेस का. आणि चंद्रा मान खाली घालून म्हणाली, हो. दौलत आता राक्षसासारखा असुरी आनंद होऊन हसला. खूप दिवसांनी चंद्रा शरण आली होती आणि तो म्हणाला, चल मग पदर पाड आणि तुझा तो झंपर काढून टाक आणि साडी फेकून देऊन माझ्यासमोर ये. चंद्राला आता खूप किळस आणि लाज वाटत होती. दौलत असाच होता. कुठल्याही बाईचा उपभोग घ्यायचा म्हटलं की तिनंच कपडे काढून त्याच्यासमोर यायचं अशी त्याची अट असायची. सुमनला सुद्धा तो तसाच करायचा. चंद्रानं आता रडत रडतच तिच्या पदराला हात घातला तो काढण्यासाठी, पण आता तिचा पदर कोणीतरी पाठीमागून घट्ट पकडला होता आणि पदर निघतच नव्हता. दौलत वाट बघत होता की ती कधी पदर पाडते छातीवरून आणि कधी तिची छाती बघायला मिळेल आणि कधी मराल शरण येते. पण तिचा पदर पडेना आणि तिनं चकित होऊन मागे बघितलं तर तिच्या पाठीमागं शशी होता आणि तिच्या डोळ्यात आता खूप अश्रू आले. आणि चंद्राच्या पाठीमागून शशी समोर आला आणि त्याला बघितलं तसा दौलत हादरला आणि त्यानं अभिजितच्या मानेवर आणखीनच घट्ट कुऱ्हाड पकडली. आणि दौलत त्याला म्हणाला, बरं झालं तू आलास, आता तुझ्या समोरच चंद्रा साडी काढणार. आणि मी म्हटलं होतं ना तुझ्यासमोर तिला नागडी करेल, चल चंद्रा हो नागडी, आणि माझ्या मांडीवर बसायचं. आणि हे ऐकलं तसं चंद्रानं लाजून मान खाली घातली आणि रडायला लागली. आणि शशीनं रागानं मुठी आवळल्या आणि दौलतला काही कळायच्या आत शशीनं चंद्रानं फेकलेले 2 दगड उचलले आणि अभिजितच्या मानेवर कुऱ्हाड पकडणाऱ्या गुंडाच्या डोक्यात दगड घातला आणि एका फटक्यात त्या गुंडाला बेशुद्ध पाडला. आणि दुसरा दगड शशीनं दौलतच्या दिशेनं भिरकवला. तसा दौलत सावध होऊन खाली बसला आणि शशीनं वाघासारखी त्या गेंड्याच्या अंगावर झडप घेतली आणि सुरू झालं दोघांचं युद्ध.